मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सर्व साईजमध्ये परफेक्ट बाहीचं पेपर कटिंग कसं करतात आणि बाहीला सुद्धा परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो, घडी कशी मार्किंग करून घ्यावी लागते, दंडघेर कसा मार्किंग करून घ्यावा लागतो, एकदम अशी सोपी पद्धत आज आपण इथे बघणार आहोत। अर्धा इंच नेहमीप्रमाणे शोल्डर कमी करून घ्यायचं आहे। फक्त अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला। इथे मार्किंग करून झालं तर असं आपल्याला अर्धा इंचच मार्किंग करून घ्यायचं आहे। असा टेप पकडायचा तिथे आणि फक्त टेप असा ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची। टेप असा फिरवून घ्यायचा। बरोबर इथं माझं 8.5 इंच भरते। कोणत्याही साईज मध्ये तुम्ही ही पद्धत वापरू शकता बाही कटिंगसाठी। आता इथे माझं जेवढं भरलं तेवढं हे आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग झालं ह्या साईज मध्ये। तुमची कोणतीही साईज असू द्या तुम्ही ही पद्धत वापरायची आहे। असा अर्ध गोल मोजून घ्यायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरा। आणि तुमच्या इथे साईज नुसार 8 इंच भरेल, 8.5 इंच सुद्धा भरू शकतं, कोणाचं 9 इंच सुद्धा भरू शकतं, कमी साईज असेल त्यांचं 7, 7.5 सुद्धा भरू शकतं, असं लिहून ठेवायचं आहे। पेपर घेतलेला आहे, घडी करून घेते। एक बाजू बंद झाली पाहिजे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे आपल्याला सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तुमचं बघा किती भरलेलं आहे, अर्धगोल आकार मोजून इथून इथपर्यंत जेवढं भरलेलं असेल तेवढं सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। माझं जेवढं भरलं तेवढंच इथे मी असं घडीचं मार्किंग करून घेणार आहे। बंद बाजूने घडीचं मार्किंग करून घ्यायचं, जेवढं भरलेलं असेल तेवढं। इथे मी घडीचं मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घ्यायची आहे, मार्किंग करून घेते, एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। ही बंद बाजू आहे, बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्यायची आहे। ही बंद बाजू आहे, अशी बंद बाजूला ठेवून घ्या। आता सर्वात आधी उंची मार्किंग करून घ्यायची, आपली जेवढी असेल तेवढी। इथे बाही जोडलेली आहे, म्हणजे ही आपली बाही तयार आहे इथपर्यंत। एक उंचीचं मार्किंग करून घ्यायचं फक्त तिथपर्यंतच। आता अस्तरच्या बाहीनुसार इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते। बाही उंची अधिक 1 इंच घ्यावं लागतं, कारण की अस्त्र जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं आणि बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं, म्हणून साठी इथे उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला इथे। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते। हे आपलं उंचीचं मार्किंग झालं, हे आपलं घडीचं मार्किंग झालेलं आहे। आता वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार 2.5 इंचावरती, इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं उंचीनुसार। आता इथे ही बंद बाजू आहे, बंद बाजूने इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे मापाचं ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचं आहे, दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आपल्याला। इथे शिलाईची पहिली टिप मार्किंग करून घ्यायची आहे, जेवढी असेल तेवढी। दंड फिटिंग आपली असं पकडायचं आणि एक मार्किंग करून घ्यायचं। मापे चुकत नाहीत अजिबात। ह्या बाजूला बऱ्याच वेळा काय होतं, जागा नसते, त्यावेळेस काय करायचं, 2 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे दंडघेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं कंपल्सरी। कोणत्याही साईज मध्ये आपण ते माप टाकावंच लागतं। आता इथं काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत, अशा पद्धतीने। आता इथे आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। 2 इंच फिटिंग मार्जिन आपण किती पकडतो, 2 इंच। बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज आपला तयार झाल्याच्या नंतर मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी इथून इथे 2 इंच परफेक्ट माप आहे। एक लाईन ओढून घेते ह्याच्यावरती, बरोबर अशी मार्किंग करून घेतलं। आता इथे आपल्याला परफेक्ट असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे, इथून द्यायचा ते इथपर्यंत द्यायचा आहे। सर्वात आधी उंच आकार अशा पद्धतीने, नंतर आपल्याला इथे असा खोलगट आकार देऊन घ्यायचा आहे। खोलगट आकार आपला समोरच्या बाजूला जोडताना येतो, अशा पद्धतीने इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। ही खोलगट बाजू नेहमी समोरच्या बाजूला असते, असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे जोडताना चुकत नाही त्यासाठी। आता हे मी इथे कट करून घेते इथून इथपर्यंत। आता ही बाजू अशी कट करून घ्यायची आहे। सर्वात आधी दोन्ही सुद्धा एकत्र कट करावं लागतं, बऱ्याच वेळा कट करताना सुद्धा चुकतं, त्यासाठी नाही पद्धत नक्की वापरायची आहे। आता इथे मध्यवर्ती मार्किंग करून घ्यायचं, एक बाजू बाजूला घ्यायची आहे आणि फक्त ही बाजू आता कट करून घ्या, फक्त इथून कट करा अशा पद्धतीने। इथे आपलं परफेक्ट असं बाहीचं पेपर कटिंग कट करून झालेलं आहे। इथे ना असं जुळवून आलं पाहिजे, इथे ही तुमची परफेक्ट अशी फिटिंग असणार आहे, ह्याच्यावरती बरोबर येते, ह्या मापावरती हे 2 इंच बरोबर जातं त्याच्यामध्ये। मग काय होतं, इथे ना कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम अजिबात येणार नाही। आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे आणि तुमच्या सुद्धा मापाचं असंच पेपर कटिंग करून ठेवा।